हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अभ्यास हाय ब्लिस सोसायटीत सुरू आहे. त्यामुळे श्रीगुरू काका, मी ज्यांना माझ्या श्रीगुरूंना काका म्हणतो, हाय ब्लिस सोसायटीत उपस्थित असलेले श्रोते आणि व्हॉट्सॲपवर ऐकणारे श्रोते या सर्वांना मी वंदन करतो आणि आजच्या अभ्यासाला सुरुवात करतो. ब्लिस शब्दाचा अर्थ आहे सर्वोच्च आनंद, आणि तो सर्वोच्च आनंद आपल्याला ज्ञानेश्वरीच्या अभ्यासातनं प्राप्त करून घेता येतो. त्या सर्वोच्च आनंदाचं वर्णन विषयनिरपेक्ष आनंद असं केलं जातं. आणि आपल्याला सतत विषय सापेक्षित आनंदाची सवय असते की कोणत्या तरी विषयाच्या निमित्ताने, कोणत्या तरी व्यक्तीच्या निमित्ताने असं 5 ज्ञानेंद्रियांना वळण लागलेलं असतं आणि त्यातून मी आनंद गोळा करायचा प्रयत्न करीत असतो. आनंद गोळा करताना असं लक्षात येतं की ते विषय मला काही काळ आनंद देतात असं मला वाटतं, आणि त्यानंतर मग त्या विषयाचाही मला कंटाळा येतो आणि मी दुसरा विषय शोधतो. पण वास्तवात विषय आनंद देऊ शकत नाहीत, कारण ते जड अचेतन आहे. कोणताही जड अचेतन पदार्थ आनंद देऊ शकत नाही. आणि एका आत्मस्वरूपाशिवाय म्हणजे सर्वोच्च आनंदाशिवाय जर का ही सगळी सृष्टी जर का विचारात घेतली तर ती जड अचेतन आहे. आणि अशा जड अचेतन पदार्थांकडनं मला आनंद मिळणं हे जर का माझं म्हणणं असेल तर ते दुरुस्त करून घेण्याची गरज आहे. जोपर्यंत मी ते दुरुस्त करून घेत नाही ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाच्या निमित्ताने, तोपर्यंत मग माऊली मला कळलेली नाही, हे लक्षात घ्यायचं. साखरे महाराजांकडे मी काही काळ विचारसागरचा अभ्यास केला. त्यावेळी त्यांची जी संतांबद्दलची जी बोलणी होती, म्हणजे बोलणं होतं, ते सगळं कसं होतं तर ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, नंतर समर्थ, रामदास स्वामी, नाहीतर बऱ्याच जणांचं काय असतं, एकेरी नावाने हाका मारतात खरं, पण तो अतिशय अनादर दाखवण्याचा एक तो भाग आपल्या पुढे येतो. प्रश्न असा आहे की ज्ञानेश्वर माऊली स्वतः खुद्द आपलं मनोगत मांडताना या पहिल्या काही ओव्यांमध्ये ज्ञानेश्वर माऊलींचं कसं आहे, ज्ञानेश्वरीचा अभ्यास आपण 2 पद्धतीने करू शकतो. एक, अध्याय सुरू होण्यापूर्वी माऊलींचं मनोगत असलेल्या ओव्यांचा अभ्यास, आणि नंतर त्या श्लोकांखाली लिहिलेल्या ओव्यांचा अभ्यास. या 2 पद्धतीने विचार करता येतो. होतं काय की श्लोकांच्या खाली ज्यावेळी माऊलींना ओव्या लिहायच्या आहेत, म्हणजे त्या सटीकता त्याची जी लिहायची आहे ओवींच्या निमित्ताने, त्यावर त्या श्लोकाचं बंधन आहे माऊलींवर की त्या श्लोकाला साजेशा ओव्या लिहिल्या पाहिजेत. पण ज्यावेळी माऊली पहिल्या ओव्या लिहिते त्या ओव्या लिहिताना माऊलींवर काहीही बंधन नाही आहे. त्यामुळे त्याचा एक वेगळा अभ्यास करण्याचा आनंद घेता येतो. त्याच्यामध्ये गुरुस्तवन हे वेळोवेळी दिसेल आणि सद्गुरूशिवाय काहीही मार्ग तरुणोपाय नाही हे लक्षात येईल. आणि मग सद्गुरूंचं वर्णन आपल्याला नाथ महाराजांनी केलंय की श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू. म्हणजे कसं तर ब्रह्मज्ञाने सदा डुल्लतू, शिष्य प्रबोधिनी यथोचितू, असं जे काय वर्णन आहे, पुन्हा ते शास्त्राला धरून अशी जी भाषा आहे ती आपल्याला कळायला लागते. म्हणून माऊलींना जर का त्यांचं मनोगतच मला समजून घ्यायचं असेल तर मग त्यांच्या ज्या ओव्या आहेत ते त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अभ्यास केला पाहिजे. आणि पहिली ओवी तेच सांगते की हा जो ब्लिस किंवा सर्वोच्च आनंद आहे तोच सर्वांमध्ये आत्मरूपाने म्हणजे ब्रह्मस्वरूपाचा विचार केला समष्टी सापेक्ष तर त्याला ब्रह्म म्हणायचं, आणि व्यष्टी सापेक्ष म्हणजे व्यक्ती सापेक्ष विचार केला तर त्याला आपण आत्मा म्हणायचं, कूटस्थ म्हणायचं. आपण त्याचे विचार करू, कूटस्थ म्हणजे काय वगैरे, वेळोवेळी माऊलींच्या ओव्या येतील त्याच्यात तो विचार येणार आहे. तर व्यष्टी सापेक्ष आत्मा म्हणायचं, आणि त्या आत्मस्वरूपाला सर्वांमध्ये ते आत्मस्वरूप जे सर्वत्र सदा सम, अशी एक ज्ञानेश्वर माऊलींची ओवी आहे की ते सर्वत्र आहे, ते सदा आहे आणि ते सम आहे.
असं जे सर्वत्र सदा समत जे तत्व आहे ते मी पाहिलं पाहिजे. आता पाहिलं पाहिजे म्हणजे काय, तर ते पुन्हा म्हणाले की 5 ज्ञानेंद्रिय आणि 6 प्रमाणांना ते कळणार नाही. कारण होणारा जो आनंद आहे तो आनंद चित्तवृत्ती शांत झाल्याशिवाय होत नाही. हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या अंतःकरणात जेव्हा आनंदाची अभिव्यक्ती होते त्यावेळी आपली अंतःकरण वृत्ती ही शांत होते आणि त्या शांत क्षणी मला त्या आनंदाचा लाभ होतो. मग ज्या अर्थी शांत क्षणी आनंदाचा लाभ होतो त्या अर्थी मला विचार करावा लागतो की ते विषयामुळे माझं अंतःकरण शांत झालंय का विषयाशिवाय सुद्धा शांत ठेवता येईल. ज्ञानेश्वरी केवळ आपल्याला विषय निरपेक्ष आनंद हाच सर्व ठिकाणी आहे. सदा सर्वदा योग तुझा घडावा ही समर्थांची भाषा आहे. तर ती भाषा काय सांगते, सदा सर्वदा कोणाचा योग घडावा, तर तो आत्मरूप मीचा योग घडावा म्हणजे आनंदाचा योग घडावा ही भाषा आहे. आणि त्यातून आपल्याला या सगळ्या माऊलींच्या त्यांचं मनोगत सांगणाऱ्या या ज्या पहिल्या ओव्या आहेत त्यांचा अभ्यास आपल्याला अतिशय केअरफुली करण्याची गरज आहे. पहिल्या ओवीच्या अभ्यासानंतर आता दुसरी ओवी आली आहे, देवा तुची गणेशू सकळार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जो. आता याचे काय करता येतात आपल्याला, ओवीचा अभ्यास करताना हा अभ्यास वर्ग आहे त्यामुळे अभ्यास कसा करावा हे आपल्याला जास्त पाहायचंय. माझ्या श्रीगुरूंचं एक नेहमी म्हणणं आहे की ते म्हणतात की नो स्पून फिडिंग. प्रत्येक जण हा इंडिपेंडंटली अभ्यास करायला शिकला पाहिजे. या इथं आपण जर ज्ञानेश्वरीचा अभ्यास वर्षभर केला समजा, तर आपल्याला वर्षभरानंतर काही कारणाने ही जर ज्ञानेश्वरी अभ्यास करण्याची सिस्टीम बंद पडली तर आपल्याला प्रत्येकाला इंडिपेंडंटली ज्ञानेश्वरीचा अभ्यास करता आला पाहिजे. ही आतमध्ये आपल्या पक्की खूणगाठ बांधून आपण अभ्यास केला पाहिजे आणि त्यातूनच हा देवा तुची गणेशूचा विचार आहे. आता देवा तुची गणेशू या शब्दाचा अर्थ आहे की तू विघ्नहर्ता गणपती आहेस, हा ओवीचा एक टप्पा. नंतर सकळार्थ मती प्रकाशू म्हणजे मती शब्दाचा अर्थ होणारं ज्ञान किंवा वृत्ती ज्ञान शास्त्रीय भाषेत बोललंय किंवा बुद्धिवृत्ती, असं जे काय होणारं ज्ञान आहे त्या सगळ्यांच्या मतीला म्हणजे बुद्धीला प्रकाशित करणारा तो आत्मरूप गणपती आहे, असं त्या दुसऱ्या चरणाचा अर्थ आहे. म्हणे निवृत्ती दासू अवधारी जो. आणि मग नंतर काय म्हणाले माऊली की माऊलींनी स्वतःला एक विशेषण लावून घेतलं, म्हणे निवृत्ती दासू. आता निवृत्तींचा दास, निवृत्ती महाराज म्हणजे ज्ञानदेवांचे गुरु आणि त्यांचे हे काय समजतायत दास. आता त्यांचे दास ज्ञानेश्वर माऊली म्हणजे निवृत्ती महाराजांचे दास, निवृत्ती दासू अवधारी जोजी. म्हणजे याचा अर्थ तो गणपती काय पद्धतीने माझं प्रकाशन करतो मतीचं, तर असं जे काय अवधारण केलं आहे म्हणजे त्याच्याच प्रकाशात आत्मप्रकाशात मला सगळ्या गोष्टींचं प्रकाशन होतं, हा विचार माझ्या अंतःकरणात पक्का तयार झाला पाहिजे. आणि हे एकदा झालं म्हणजे मग त्या गणपतीचा विचार पूर्ण होण्याची व्यवस्था आहे. पुढे गणपतीच्या ओव्यांचं वर्णन केलंय म्हणजे गणपती महाराजांचं वर्णन केलंय. त्या सगुण गणपती महाराजांचं वर्णन 20 ओवीपर्यंत तुम्ही पाहून घ्यावं. त्यातलं जे काय वर्णन केलंय त्यातल्या काही ज्या ओव्यात महत्वाच्या म्हणजे त्यातला जो मतीचा अर्थ आहे तो विचार आपण करणारच आहोत. पण आजच्या भागाचा जो विचार आहे, आजच्या तासाचा जो विचार आहे तो विचार आहे देवा तुची गणेशू. आता गणेशू शब्दामध्ये त्यांनी असं म्हणलं की विघ्नहर्ता आहे आणि विघ्नहर्ता असल्यामुळे गणपती महाराजांची जी काय स्थान आहे किंवा गणपती महाराजांची रवानगी असं आपण म्हणूया ती केवळ कुठे असते, आपल्या त्या घराच्या दारावर असते की विघ्न कशी कर तू बाहेरच्या बाहेरच तू पसार कर, आमच्यापर्यंत काही येऊ देऊ नकोस. अशा अर्थाने विघ्नांचा विचार होतो. आपण गणपतीचे दिवस येणार आहेत पुढे म्हणजे आलेले आहेत आणि त्यात आपण आरती पण म्हणतो की विघ्नाची वार्ता नुरवी. मग तो गणपती काय करतो, तो विघ्नाची वार्ता उरू देत नाही. याचा अर्थ आपल्याला समजून घ्यायची गरज आहे की तो आपल्या जीवनात येणारी जी काय सुखदुःखाचे प्रसंग आहेत त्या प्रसंगांकडे पाहण्याचा दृष्टिकोन माझ्या अंतःकरणामध्ये तयार करून देतो. कारण हे जे माझं जीवन आहे ते जीवन अनुकूल म्हणजे आपण म्हणूया शुभ कर्माचं
आणि प्रतिकूल म्हणजे अशुभ कर्माचं फळ, या दोन्ही जेव्हा समसमान झाली माझी, तेव्हा माझा जन्म झालेला आहे. आणि तो जन्म झालेला असल्यामुळे तसा माझ्या आयुष्यामध्ये सुखाचेही प्रसंग येणार आहेत आणि दुःखाचेही प्रसंग येणार आहेत. ते कधीही टळणार नाहीत, हे आपण लक्षात घ्यायचं. आता ते जर टळणार नसतील तर त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन महत्वाचं काय आहे. ते प्रसंग मला त्रास देतात का त्या प्रसंगामध्ये माझी अंतःकरण वृत्ती जाऊन मला त्रास होतो, हा विचार करायची गरज आहे. ते प्रसंग माझ्या पुढे आणणं हे त्या ईश्वररूप गणपतीचं काम आहे असं आपण म्हणूया. आणि तो ईश्वररूप गणपती ते तसे तसे प्रसंग माझ्या पुढे आणून ठेवतो. पण त्या प्रत्येक तुझ्यासमोर येणाऱ्या प्रसंगाचा करता किंवा भोगता तू हो, असं त्याचं काहीही म्हणणं नाही. मग असं जर का असेल तर मग मी ज्या ज्यावेळी करता भोगता होतो त्या त्यावेळी मला त्या निमित्ताने सुखाचा आणि दुःखाचा लाभ होतो. आणि वास्तवात मी कोण आहे? आत्मरूप गणपती आहे. आत्मरूप गणपती कसा आहे तर तो सुखरूप आहे. सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा. मग पांडुरंग सुखरूप आणि आता काय, गणपती महाराज पण सुखरूप. कार्यानुरूप त्यांची नावं बदलली. एकाच ईश्वराने काय केलं, जग जेव्हा निर्माण केलं त्यावेळी त्या ईश्वराला ब्रह्मदेव म्हणायला लागले. जेव्हा त्या ईश्वराने सांभाळ केला त्यावेळी त्याच ईश्वराची रूपांतर म्हणजे तोच ईश्वर विष्णुरूप झाला. आणि ज्यावेळी तो या जगाचा लय करतो त्यावेळी त्याच देवाचं नाव शंकर आहे. म्हणजे देव नावाचं जे तत्व आहे ईश्वर रूपानी, ते जर का एकच असेल तर त्याचं अधिष्ठान असलेला आत्मा एकमेव का नसेल? हा विचार जर आपल्या अंतःकरणात आला तर विघ्नांची वार्ता नुरवी, म्हणजे तो गणपती जो विघ्नहर्ता आहे तो त्या दृश्याकडे म्हणजे तो त्या घडणाऱ्या घटनांकडे, तो त्या घडणाऱ्या प्रसंगांमध्ये माझी अंतःकरण वृत्ती शांत कशी ठेवायची याचं मार्गदर्शन करतो. आणि अशा रीतीने तो कसा आहे, विघ्नहर्ता आहे. हे जर मला कळालं तर त्याच्याकडून मी माझं काहीतरी चांगलं होऊ दे, मग मी तुला 21 मोदकांचा नैवेद्य दाखवेल, माझं असं काहीतरी कर म्हणजे तुला मी हे देईन. म्हणजे याचा अर्थ आपल्याला असं काहीतरी बार्गेनिंग करून गणपतीकडनं काही मिळवता येण्याची व्यवस्था नाही. गणपती महाराज मला काय द्यायला बसलेत तर गणपती महाराज मला सुखरूप आनंदाचा ठेवा तू आहेस हे द्यायला बसलेले. आणि ते सोडून मी काय करतो आहे, मी सकाम भक्ती करतोय गणपतीची. आपल्याला निष्काम उपासना काय सांगते की तू काय कर, गणपतीजवळ काही मागू नकोस. तू गणपतीची सेवा कशी कर, जशी त्यांनी सांगितली आहे तशी ती तू कर. आणि करून तू कसा हो, तू करून मात्र कसा राहा, आत्मरूप तू वेगळा आहेस असा विचार कर. मग काय कर, पुन्हा माऊलींची ओवी, विधींचं पालन कर. म्हणजे आपले श्री गुरु संत त्यांनी लिहिलेले ग्रंथ याच्यावर श्रद्धा ठेव, अभ्यास कर. निषिद्ध वर्तन, परस्त्री, परधन, परनिंदा या 3 गोष्टी टाळ. आणि तिसरं महत्वाचं, मज देवनी जाळीत कर्मफळे. म्हणजे ही सगळी जी कर्मफळं आहे ती कोणाला अर्पण करायची? ती त्या ईश्वररूप गणपतीला, म्हणजे त्या विघ्नहर्ता गणपती जो आहे त्याला ती कर्म अर्पण करायची. आणि त्याला कर्म अर्पण केल्यानंतर कर्माचा सिद्धांत असं सांगतो की न केलेल्या कर्माचं फळ मिळत नाही आणि केलेल्या कर्माचं फळ मिळाल्या वाचून राहत नाही. आता मी केलेलं एक कर्म आहे, मग कर्म आहे तर त्या केलेल्या कर्माचं मी जरी गणपती महाराजांना ते माझं अर्पण केलं, कर्माचा करतेपणा, तरी सुद्धा मला त्याचं फळ मिळाल्या वाचून राहणार आहे का? ते मिळणारच आहे, कारण मी ते कर्म केलंय. पण त्या केलेल्या कर्माचा मी करता नसल्यामुळे मी त्या केलेल्या कर्माचा भोगता सुद्धा होत नाही. मग असा मी करताही नाही आणि मी भोगताही नाही तर मी कोण आहे? तर मी अकर्ता आहे. आणि अकर्ता गणपती जो आहे तो मतीचं प्रकाशन करणारा आहे. म्हणजे आपल्याला लक्षात ठेवायची गरज आहे की तो जो आत्मरूप गणपती आहे, तो जो आनंदरूप गणपती आहे, तो जो अकर्ता गणपती आहे, तो आणि मी दोघं आपण एकच आहोत. असं जेव्हा आपल्या अंतःकरणात नक्की खूण मनोमन पटेल त्यावेळी मी केलेल्या कर्मांचा, केलेल्या गोष्टींचा करता होणार नाही. आपल्याला त्या कर्माचा सिद्धांत लक्षात आला म्हणजे आपल्याला कर्म कशी करायची,
आपल्याला मग कर्म कशी करायची ह्याचा विचार मांडायची वेळ आली की आपल्याला फार सोप्या पद्धतीने विचार करता येतात. अहंकार रहित कर्म करायचंय ना, मग काही नाही. त्यांनी मला कर्म दिलं, म्हणजे कोणी? त्या आत्मरूप गणपतीने मला हे कर्म करायची संधी दिली. ते त्याला साधेसं आवडेल असंच झालं पाहिजे. असा जर आतमध्ये माझा निर्णय झाला आणि मी त्याचा करता झालो नाही, तर माझ्या चित्ताची शुद्धी होण्याची व्यवस्था आहे. आणि जोपर्यंत चित्ताची शुद्धी आणि शांती होण्याची व्यवस्था पूर्णपणे आपण व्यवस्थितपणे करत नाही, तोपर्यंत या आत्मरूप गणपतीचं दर्शन होण्याची व्यवस्था नाही. ज्ञानेश्वरीमध्ये काही गोष्टी कशा आहेत? या रोख आहेत. आणि त्या रोख असतील तर त्या रोखच समजून घ्याव्यात. कारण परमार्थामध्ये उधारी नाहीये. जितक्या प्रमाणात साधन तितक्या प्रमाणात त्याचा फायदा आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. परमार्थात केलेलं काहीच वाया जात नाही. देहादी प्रपंचात केलेलं वाया जातं या जन्मापुरतं. परत पुढच्या जन्मी नवीन आपल्याला शो सुरू करावा लागतो. नवीन जर का मला जन्म मिळाला तर. मग इथे मात्र परमार्थात कसं आहे? तू जेवढं केलंस तेवढं तुला काय आहे त्याचं फळ मिळणार आहे. आणि त्याच्या पुढे नेक्स्ट जन्मात तू जर या जन्मात मुक्त झाला नाही तर पुढे पुढच्या जन्मात तिथून पुढे साधन सुरू होणार आहे. म्हणून आपल्याला साधनेची काय केली पाहिजे? तातडी केली पाहिजे. आणि विघ्नहर्ता शब्दाचा अर्थ असा आहे की तो कुठल्याही परिस्थितीमध्ये मला शांत राहायचं कसं याचं सतत मार्गदर्शन करतो. आणि मग पुढचा जो विचार आहे सकळार्थ मती प्रकाशू. सकळार्थ मती प्रकाशू इथं शंकर महाराज खंदारकरांनी लिहिलेला आहे की ज्ञेय आणि मती म्हणजे वृत्तीज्ञान, या दोघांचंही प्रकाशन त्याच्या प्रकाशात होते. आपण नेहमी म्हणतो की नाही मला सूर्याच्या प्रकाशात कळते, अशी भाषा होते. पण सूर्यप्रकाश नसतो तेव्हा मला कोणाच्या प्रकाशात कळते? हा विचार करायची गरज आहे. त्यावेळी आपण लगेच म्हणतो सूर्य नसतो तेव्हा मला चंद्राच्या प्रकाशात कळते. ही एक प्रक्रिया आहे बरं का, की हे ज्या सगळ्या गोष्टींचं प्रकाशन कसं होतं ही सांगणारी एक प्रक्रिया आहे. मग मला चंद्राच्या प्रकाशात कळते, ठीक आहे. पण सूर्यही नाही चंद्रही नाही तेव्हा मला कोणाच्या प्रकाशात कळेल? मूल एका खोलीत रडतंय आणि मी दुसऱ्या खोलीत आहे, तर हे मला कोणाच्या प्रकाशात कळेल? तर त्यावेळी उत्तर येतं ध्वनीच्या प्रकाशात कळेल. म्हणजे प्रकाश तिथं आहे ते सतत. मग त्यानंतर मी गाढ झोपलेलो आहे, मला गाढ झोपेत पडलेली स्वप्ने कळतात का दिसतात? हा पुढचा प्रश्न आहे. जर ती दिसत असती तर माझ्या डोळ्याला डोळे उघडे असले पाहिजेत आणि डोळे गाढ झोपेत बंद असतात म्हणजे ती दिसत नाहीत, तर मग ती कळतात, हाच अर्थ तयार होतो. मग आता त्याचा नेक्स्ट प्रश्न येतो, गाढ झोपेत पडलेली स्वप्ने कोणाच्या प्रकाशात कळतात? गाढ झोपेत पडलेली स्वप्ने आत्मप्रकाशात कळतात. तो आत्मप्रकाश मी आहे, सहा, अहम, सोहम, क्षणभर शांतता. झालं का नाही ध्यान? म्हणजे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की प्रत्येक मतीचं प्रकाशन म्हणजे याचा अर्थ अंतःकरणाचं प्रकाशन हा गणपती, म्हणजे कुठला गणपती? आत्मरूप गणपतीच करतो. हे आपल्या लक्षात आलं म्हणजे मग काही अडचण नाहीये. मग याचा अर्थ काय झाला की प्रत्येक जे होणारं ज्ञान आहे ते बुद्धीच्या स्तरावर आहे, मनाच्या स्तरावर आहे, नंतर चित्ताच्या स्तरावर आहे आणि अहंकाराच्या स्तरावर आहे. आपल्याला आत्ता आपण बसलो ते अभ्यासाला तर अंतःकरण म्हणजे काय हा विचार करण्याची गरज आहे. तर मूळचं जे अंतःकरण आहे ते अत्यंत शांत आहे. पण त्याच्यामध्ये काय झालं? संकल्प विकल्प तयार झाला. हे करू का ते करू? ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाला जाऊ का घरी बसून मॅचच पाहू? आता हे काय झालं? असा संकल्प तयार झाला. मग संकल्प तयार झाला की त्यावेळी त्या अंतःकरणाचं रूपांतर मनात झालेलं असतं. ज्यावेळी मी संकल्प विकल्प करीत असतो, हे करू का ते करू, आणखीन काय केलं पाहिजे, आपलं अंतःकरण आपण चेक करत गेलं पाहिजे. साधन हे असं चालतं. साधन काही कोणी वेगळंपणे करून घेत नाही. श्रीगुरु आपल्याला माहिती देत असतात. त्या माहितींचा आपण काय करावं लागतो? ॲप्लाय करावं लागतं. आणि ॲप्लाय करता करता आपण आपल्याला चेक करायचं, दुसऱ्यांना नाही चेक करायचं. आपल्याला चेक करताना असं लक्षात येतं की ज्या ज्यावेळी माझ्या अंतःकरणात संकल्प विकल्प तयार होतात त्यावेळी त्या अंतःकरणाला मन असे म्हणतात. मग ज्यावेळी ते अंतःकरण निर्णय घेतं की नाही हेच करूया, आता काय करूया, ज्ञानेश्वरीच्याच अभ्यासाला जाऊ, म्हणजे काय झाला? त्यांनी निर्णय घेतला. ज्यावेळी निर्णय घेते त्यावेळी त्याला म्हणायचं बुद्धी. निर्णयात्मका वृत्ती असं जे त्याला शास्त्रीय भाषा ती आहे की जी वृत्ती शब्दाचा अर्थ आपण पाहिला मागच्या वेळी की अंतःकरणात ज्ञानाचा बदल झाला की त्याला वृत्ती म्हणायचं. की मूळचं अंतःकरण शांत, ज्ञानाचा बदल झाला, संकल्प विकल्प करायला लागलं, नाव झालं मन. नंतर काय झालं? त्यांनी निर्णय घेतला, नाव झाली बुद्धी. आता मग काय झालं? ते विषय धारण करतं एखादा. आता मुलीचं लग्न असलं
2 महिन्यांनी, की तो विषय काय असतो? रोजच असतो आपल्या डोळ्यासमोर. मग रोजच असतो याचा अर्थ माझ्या अंतःकरणाने काय अवधारण केलं? तर माझ्या अंतःकरणाने तो लग्नाचा विषय अवधारण केला. याचा अर्थ काय झाला? अवधारणात्मका वृत्ती, त्याला म्हणायचं चित्त. आणि नंतर मग काय होतं? त्याच्या सर्वात शेवटी काय होतं? मी केलं म्हणून झालं. आता हा जो मी जो आहे ना, त्याला म्हणायचा अहंकार. आता आपल्याला समजून घ्यायचंय, की कुठे मला नक्की काय करायचंय? हिट कुठे करायचंय? की अंतःकरण नावाची जी गोष्ट आहे आणि आपल्याला सतत सांगितलं जातं, की अहंकार सांडा, अहंकार सोडा. ही जी भाषा आहे, तर तो अहंकार सोडायचा कसा? की या मतीचं जे प्रकाशन करणारा जो आत्मरूप गणपती आहे, तो सुखरूप आहे. आणि मग हा जो अहंकारित जो जीव आहे, तो मात्र काय म्हणतोय? मी केलं, मी केलं. आणि वास्तवात तो कोण आहे? तो आनंदरूप गणपती आहे. आता हे 2 भाषा आहेत. आता मग ही जी आनंदरूप गणपतीची भाषा आहे, ही वास्तवाची भाषा आहे. आणि हा जो व्यावहारिक सत्तेमध्ये अहंकारित होऊन बसलेला जो जीव आहे, ती व्यावहारिक सत्तेतली भाषा आहे. मग व्यावहारिक सत्तेमध्ये तो अहंकार विशेष रूपाने असला तरच कार्य होणारे काय आपल्याला, असा विचार आत करण्याची गरज आहे. की ज्या ज्यावेळी तो विशेष रूपाने माझ्या अंतःकरणात येतो, त्या त्यावेळी काय होऊन जातं? माझी स्तुती केली की मला बरं वाटतं आणि माझी निंदा केली की मला राग येतो. हां, वाईट वाटतं आणि मी काय म्हणतो, ही लोक काही बरोबर नाही आहेत अभ्यास करीत, ही माझी काय करतायत? निंदा करतायत. असं नसतं ते. माझा जो विचार आहे तो काय झालेला आहे? बिघडलेला आहे. काय बिघडलेला आहे? आत्मरूप मीच्या ठिकाणी मनही नाही, बुद्धीही नाही, चित्तही नाही आणि अहंकारही नाही. कारण त्याचं वर्णन काय केलेलं आहे? अमन. आत्मरूप गणपती अमन जर असेल, तर मी या काय म्हणूया देहाच्या निमित्ताने, अंतःकरणाच्या निमित्ताने मी अहंकारित होतो. आणि अहंकारित होऊन मी सुखी होतो किंवा दुःखी होतो. मी मला समजूत घालायची आहे माझ्या अंतःकरणाची, की या अंतःकरणामध्ये होणाऱ्या ज्ञानाचा जो विषय आहे, आत्ता आपण विचार केला की मतीच्या स्तरावर होणाऱ्या ज्ञानाचा जो विषय आहे, त्याचं प्रकाशन सुद्धा कोण करतं? हा आत्मरूप गणपतीच करतो. आणि तो मी आहे, त्याच्यातून माझ्यात काही फरक नाही. मग तो गणपती आणि माझ्यात फरक नसेल, तर मग हे जे काय बुद्धीचे धर्म जे काय आहेत, हे मी जेव्हा आत्मस्वरूपावर घालतो, तेव्हा मी काय केलेलं असतं? बुद्धीला विशेष केलेलं असतं आणि मी स्वतःला बुद्धिमान समजायला लागलेलं असतो. की वास्तवात बुद्धी कोणाची आहे? बुद्धी हे ईश्वराचे देणे, अशी भाषा आहे. समर्थ काय म्हणतायत? बुद्धी दे रघुनायका. म्हणजे बघा, समर्थ म्हणतायत. आणि इथं बसलेल्यांनी सांगताना जर का स्वतःच्या बुद्धीचे जर का तारे तोडले, तर ते काय समर्थांच्या पुढे आहेत काय? याला म्हणायचं बुद्धीचा अहंकार. आता हा बुद्धीचा जो अहंकार आहे, बुद्धी तेज तत्वाची, जड अचेतन 5 महाभूतांची, जे जे जड अचेतन असतं ते अधिष्ठान आत्मस्वरूपावर म्हणजे आत्मरूप गणपतीवर अध्यस्त रूपाने भासतं. याचाच अर्थ काय झाला? बुद्धी अध्यस्त ठरली आणि त्याचं अधिष्ठान आत्मरूप गणपती ठरला. याचा अर्थ बुद्धीचं प्रकाशन जर का आत्मरूप गणपती करत असेल, तर त्या गणपतीच्या म्हणण्याप्रमाणे माझं जीवन चाललं पाहिजे. आणि ते जर चालत नसेल, तर त्या माझ्या अंतःकरणाची समजूत घालायची मला गरज आहे. आणि मग माऊली म्हणते ते लक्षात घ्यायचं, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. मग आता काय कर तू? ते म्हणतायत मला की तू प्रत्येकामध्ये विठ्ठल पहा. आता विठ्ठल पहा म्हणजे कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. तू कोणाचा द्वेष नको करू, तू कोणाचा मत्सर नको करू. आता हे जमण्यासारखं आहे की नाही आपल्याला? पण इथेच मात्र मी मार खाल्लेला असतो, कारण मी ते नीट समजूनच घेतलेलं नसतं. मी जर नीट समजून घेतलं ना, तर मग काय आहे, मला कळण्याची व्यवस्था होते. म्हणून प्रत्येक होणाऱ्या ज्ञानामागे काय पाहावं? तो विठ्ठलच पाहावा. कारण का? सगुण विठ्ठल आणि निर्गुण विठ्ठल दोन्ही एकच आहेत. सगुण गणपती आणि निर्गुण गणपती दोन्ही एकच आहे. आत्ता विषय गणपती महाराजांचा आहे. म्हणून सगुण आणि निर्गुण हे जर दोन्ही एकरूप असतील, तर मग सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. आत्ता विषय चाललाय निर्गुण गणपतीचा, की त्या निर्गुण गणपतीच्या सत्तेवर आपल्याला ही मती म्हणजे माझी बुद्धी काम करते. आणि माझी बुद्धी जर काम करीत असेल, तर ती बुद्धी संतांच्या आणि श्रीगुरूंच्या म्हणण्याप्रमाणे चालली पाहिजे, म्हणजे माऊलींच्या म्हणण्याप्रमाणे चालली पाहिजे. आणि ती जर माऊलींच्या म्हणण्याप्रमाणे चालवावी अशी जर माझी अंतःकरण वृत्ती असेल, तर ती बुद्धी मी श्री गुरु आणि संत यांच्या चरणी गहाण टाकावी. ते म्हणतात तसं होय म्हणावं.
त्यांनी जे म्हणलंय ना त्याला होय म्हणावं आणि होय म्हणून मी तसा तसा श्रद्धेने प्रवास करावा आणि श्रद्धेने प्रवास करता करता मला माझ्या आनंदाचा लाभ होईल. त्यातली श्रद्धेने प्रवास करावा ही अंडरलाईन वर्ड आहेत दोन्ही. ॲप्लिकेशन हे कुठेही चुकलेलं नाही. एखादी सिस्टीम जेव्हा माझ्यासमोर येते की तुला जर आनंदाचा ठेवा व्हावा असं वाटत असेल तर तू प्रत्येकामध्ये विठ्ठल पहा, याचा अर्थ तू कोणत्याही जीवाचा द्वेष मोह मत्सर करू नकोस. हे एवढं जर मला पटवून घेतलं तर महिना 15 दिवस मी द्वेष मोह मत्सर टाकावा आणि टाकून माझी अंतःकरण वृत्ती शांत राहतीये का, आनंदाची राहतीये का हे चेक करावं. म्हणून सिस्टीमला काय असावं, चेक असावा. आणि सिस्टीम जर का बरोबर असेल तर ती अंतःकरण वृत्ती आनंदाची झाल्याशिवाय राहत नाही. मग ज्या अर्थी ती वृत्ती आनंदाची होते त्या अर्थी त्या वृत्तीचं प्रकाशन कोणी केलेलं आहे, ते गणपती महाराजांनी केलेलं आहे, आत्मरूप गणपतींनी केलेलं आहे. म्हणून वृत्ती प्रकाश्य आहे. ती जड अचेतन असल्यामुळे ती काय झाली, जणू काही प्रकाशित झाली. जसा मोबाईल कसा असतो, एरवी डेड असतो, पण त्याच्यामध्ये ती चिप एकदा आपण एंटर केली की काय होऊन जातं, तो मोबाईल ॲक्टिवेट होतो. तसंच काय झालं, बुद्धी काय झाली, ॲक्टिवेट झाली. कोणाच्या सत्तेवर ॲक्टिवेट झाली, आत्मरूप गणपतीच्या प्रकाशात ती बुद्धी ॲक्टिवेट झाली. आता ती जर आत्मरूप गणपतीच्या प्रकाशात ॲक्टिवेट झालेली असेल तर मला आता गणपतीच्या म्हणण्याप्रमाणे वागण्याची व्यवस्था आहे. म्हणजे ती व्यवस्था आहे ती मी स्वीकारली पाहिजे आणि स्वीकारून त्या व्यवस्थेचा मी लाभ घेतला पाहिजे. म्हणून या सगळ्या व्यवहारांमध्ये गणपतीचा एक विचार इथं असा केलेला आहे की तो गणपती साक्षी रूप आहे. म्हणजे बुद्धीचं प्रकाशन करतो. जेव्हा अशी भाषा बोलली जाते त्यावेळी तो बुद्धीपेक्षा वेगळा आहे. म्हणजे बुद्धी त्याच्या सत्तेवरच सगळे निर्णय घेते. बुद्धी काय करते, निर्णय घेते, मनाला सांगते, मन इंद्रियाला सांगतं आणि इंद्रिय त्याप्रमाणे वागतात. पण हे सगळं जे काय घडवून आणणारं जे काय मुख्य जो विचार आहे तो आत्मरूप गणपती आहे. मग तो आत्मरूप गणपती या बुद्धीच्या अधिष्ठानाच्या सत्तेवर, म्हणजे त्या आत्मरूप गणपतीच्या सत्तेवर बुद्धी सगळे खेळ करते. मग ते खेळ करते तर याचा अर्थ काय झाला की या सर्व बुद्धीचं साक्षीत्व करणारी कोणती तरी एक व्यवस्था आहे, त्यालाच आत्मस्वरूप म्हणतात. मग आता आत्मस्वरूपाचं दुसरं नाव काय तयार झालं, साक्षी. मग आता साक्षी म्हणजे काय हा विचार करायची गरज आहे. आणि साक्षी शब्दाची व्याख्या शंकर महाराज खंदारकरांनी केलेली आहे की दृश्य जगताकडे बघत असताना अनुकूल प्रतिकूल भावरहित उदासीन वृत्ती जीत असते तिला साक्षी अवस्था असं म्हणतात. साक्षी अवस्था आणि साक्षी रूप ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. गणपती रूप झाला की साक्षी रूप. मग आता काय केलं पाहिजे, त्या बुद्धीचं साक्षीत्व केलं पाहिजे. म्हणजे त्या बुद्धीने घेतलेले जे निर्णय आहेत ते निर्णय माझे निर्णय नाहीत. म्हणजे कोणाचे, आत्मरूप मीचे नाहीयेत. बुद्धी एखादे निर्णय घेते, बुद्धीला नेहमी निर्णय घ्यायची गरज पडते आणि बुद्धीला निर्णय घ्यावेच लागतात. मग ते घेताना ते जे निर्णय घेतलेले आहेत ते आपण आतमध्ये निर्णय घेतल्यानंतर त्या निर्णयाचं जेव्हा विश्लेषण करायची अंतःकरणात वेळ येते त्यावेळी त्या गणपती महाराजांना सांगायचं की तू मला बुद्धी दिलीस, त्याप्रमाणे मी हा निर्णय घेतलेला आहे. आता त्या निर्णयाचं काय करायचंय ते तुझं काम आहे. आणि अशा रीतीने आता ते तुला काम तुझं आहे आणि मी मात्र शांत आहे. माझा आणि तुझा संबंध प्रस्थापित होण्याची व्यवस्था होते. म्हणजे नको असलेला विचार आलेला असेल आपल्या अंतःकरणात तर तो हव्या असलेल्या विचारांनी छेद द्यावा त्याला. आणि हवे असलेल्या विचारांनी छेद देऊन मी काय व्हावं, त्या नको असलेल्या विचाराचं साक्षीत्व करावं. आपल्याला आपल्या शरीराचं साक्षीत्व करता येणं शक्य आहे की जेव्हा माझं डोकं दुखतं असं आपण जेव्हा म्हणतो त्यावेळी असं म्हणतो का मी दुखतोय असं म्हणतो का आपण, तसं नाही म्हणत. माझं डोकं दुखतंय याचा अर्थ मी डोक्यापेक्षा वेगळा आहे ना. मग काय करावं, गोळी द्यावी त्याला, शांतपणे झोप म्हणावं रामकृष्ण हरी म्हणत. पण तू घरातल्या लोकांना वेठीस धरू नको. घरी वेठीस धरलं ना की देह म्हणजे मी आहे ही संकल्पना तिथे जस्ट आहेच, त्याच्यामध्ये काही वाद नाही. आणि मग माझ्या घरच्या लोकांनी माझं कौतुक केलं की मला बरं वाटतं आणि मग त्यांनी जर का नाही लक्ष दिलं की मला काय होतो, त्रास होतो. आणि माझं खरं स्वरूप काय आहे, आनंदाचं आहे. म्हणजे ह्या तीन गोष्टी कशा झाल्या पाहिजेत, आपल्याला पक्क्या कळल्या पाहिजेत की सुखदुःखांचा करता भोगता जीव आहे पण आत्मरूप मीच्या ठिकाणी सुखही नाही आणि दुःखही नाही. याचा अर्थ मी त्या दुखणाऱ्या डोक्याचं साक्षीत्व केलं. याचा अर्थ एखादी तमोगुणी व्यक्ती असते
ती माझ्यासमोर येते. गुण कुठला वर आहे? तमोगुण. मग तमोगुण वर असेल तर ती काय करणार आहे? मला ती शिव्याच देणार आहे, घरात नासधूस करणार आहे. काही इलाजच नसतो, घरचीच व्यक्ती असते, करणार काय? एखादी व्यक्ती असते रजोगुणी, मग ती काय म्हणते, चला सिनेमाला. आणि फारच जर का अभ्यास करणारी असते तर चला ज्ञानेश्वरीला, अशी म्हणते. रजोगुणामध्ये सुद्धा शुद्ध आणि काय शबल आहे. म्हणजे जो शबल रजोगुण आहे तो नेहमी काय करतो? या देहादी प्रपंचातच गुंतवतो. तुम्ही माझ्या घरी या, मी तुमच्या घरी येतो. अरे पण करायचं काय आपण? अर्धा तास त्यांनी त्याचं सांगायचं, अर्धा तास यांनी याचं सांगायचं. तास झाला की बोर व्हायला लागतात एकमेकांना. असं का घडतं? याचं कारणच आहे की ते ज्याचे व्यवहारातल्या ज्या गोष्टी करता आहेत त्या गोष्टीतनं सुख आणि दुःख मिळवण्याचा प्रयत्न करतायत, आणि वास्तविक त्या कोणत्याही गोष्टींमध्ये सुखही नाही आणि दुःखही नाही. आणि सुखरूपता हवी असेल तर त्याच्या पलीकडे जावं लागेल. आणि पलीकडे जायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टींचं साक्षीत्व मला केलं पाहिजे. आणि साक्षीत्व असं सांगतंय की तू ह्या जगाकडे अनुकूल प्रतिकूल भावरहित उदासीन वृत्ती डेव्हलप कर. उदासीन शब्दाचा अर्थ असा आहे की ज्याने आपल्या प्रापंचिक जीवनातील आशा आकांक्षांची जाणीवपूर्वक हकालपट्टी केलेली आहे. असा जाणीवपूर्वक की आशा आकांक्षा ज्या काय आहेत त्या काय आहेत, त्या सगळ्या मी आता शांत करण्याचा प्रयत्न करतोय. विशेषत्वानी जेवढ्या म्हणून आशा आकांक्षा आहेत त्या आयुष्यभर जपल्या 60 वय होईपर्यंत, पण कुठेही आनंदाचे क्षण काही फार वाट्याला आलेले नाहीत. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे, तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. या ओवीचा अर्थ तोच आहे की ती मतीचं जे प्रकाशन आहे ते, तो जो मती प्रकाशित करणारा गणपती आहे. आपला मूळ मुद्दा तो कसा आहे? तो साक्षीरूप गणपती आहे. तर साक्षीत्व करता करता एक दिवस मी साक्षीशी एकरूप होण्याची व्यवस्था आहे. ज्या दिवशी नको असलेले विचार माझे शांत होऊन जातील त्यावेळी माऊलींचीच ओवी आहे की जीवाचं एक मॉडेल आहे, ते मी तुम्हाला नंतर एकदा दाखवील. त्या निमित्ताने या ओवीचाही अभ्यास होईल. पण आत्ता मी ओवी सांगतो. परतोनी पाठमोरे ठाके, आपण या आपण पै देखे, देखत खेव ओळखे म्हणे तत्व ते मी. तर त्यातलं जी डेफिनेशन आहे जीवाची ती काय सांगते? बुद्धी अधिक आत्मा अधिक बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब, जीवाची डेफिनेशन. बुद्धी जड अचेतन, काही करू शकत नाही. आत्मा एकमेव अद्वितीय निष्क्रिय, तोही काही करत नाही. मग करतो कोण? तर हे बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब हा व्यवहार सगळं करतं. आता तीच जी बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब आहे, म्हणजे ज्याला चिदाभास म्हणतात, ते पण साधनही करतं. जसं श्री गुरूंनी सांगितलं, जसं संतांनी सांगितलं त्याप्रमाणे साधनाही करतो. मग आता अस्थिर बुद्धी जेव्हा असते तेव्हा मात्र काय असतं? ते जे प्रतिबिंब पडलेलं आहे ना ते धुसर होतं. जसं आपण एक पाणी घेतलं, बिस्लेरी बॉटलचं पाणी एका बादलीत घातलं आणि एका बादलीत आपण थोडासा चिखल मिक्स केला बिस्लेरी पाण्याच्या बरोबर, आणि ते पाणी आपण काय केलं, थोडंसं ढवळलं आणि मग पाहिलं तर ते चिखलाचं पाणी आहे ना तिथं माझं प्रतिबिंब अस्थिर दिसतं, नीट नाही दिसत. आणि जिथं मात्र बिस्लेरीचं पाणी आहे तिथे माझा चेहरा अतिशय परफेक्ट दिसतो. याचा अर्थ काय? बुद्धी जेव्हा माझी शांत असते त्यावेळी ती परफेक्ट आनंदाकडे निघून जाते. म्हणजेच काय होतं? ती जे बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब आहे त्यातली बुद्धी शांत होऊन जाते. याचाच अर्थ ती बुद्धीच्या स्वरूपात उरत नाही. आणि तो जो चिदाभास आहे, चित्तचा आभास, तो कुठून आला? तो चित्तकडनंच आलाय, म्हणजे आत्मस्वरूपाकडनंच आलाय. मग तो जाऊन तिथे मिळतो. परतोनी पाठमोरे ठाके, आपण या आपण पै देखे, तो पाहतो. पाहताना मात्र त्याला मी पाहतो आहे ते पाहण्याच्या वेळी नाही कळत, त्यानंतर त्या बुद्धिवृत्तीवर संस्कार उमटतो. तो आत्मस्वरूपाकडे काय करतो? टच करतो. आणि त्या टच झाल्याचा जो संस्कार आहे तो माझ्या बुद्धिवृत्तीवर उमटतो. आणि मग मी म्हणतो की आनंदाच्या क्षणी माझी चित्तवृत्ती अत्यंत शांत झालेली होती. आणि मग तो झाल्यावर काही वेळाने मी सांगतो मी फार आनंदात होतो. असं का सांगतो? आणि मग त्याला जर म्हणलं तू तुझ्या आनंदाचं वर्णन कर, तर आनंदाचं वर्णन करता येत नाही. मग शास्त्र सांगतंय यतो वाचो निवर्तन्ते. म्हणजे याचा अर्थ यतो वाचो निवर्तन्ते, वाचेने त्याची बोलणी करता येत नाही. अप्राप्य मनसासह, मनाने ते जाणता येत नाही. मग असं जे तत्व आहे ते काय आहे? ते आत्मरूप गणपती आहे. ते सकळार्थ मती प्रकाशू असलेलं तत्व आहे. पुढे या सगुण गणपतीचंही वर्णन केलेलं आहे. पण या
काय म्हणूया, अवस्थात्रयातीतः, आपण तेही विचार थोडे केले पाहिजे. खरा गणपती म्हणजे काय आहे, अथर्वशीर्षामध्ये त्याचं खूप काही वर्णन केलेलं आहे. माऊलींचा गणपती आहे तो वाङ्मयीन गणपती आहे. वाङ्मयीन गणपतीमध्ये त्यांनी खूप त्याचं चित्रण मांडलेलं आहे की तो बौद्ध मताचा तुटका दात आहे. मग आपल्याला बौद्ध मताशी काही घेणं नाही आहे. बौद्ध मत काय सांगतं, सर्व शून्यम. आता सर्व शून्यम या शब्दाचा अर्थ त्यांना विचारलं, शून्य म्हणजे काय, तर ते म्हणतात काही नाही. मग काही नाही पासून काहीतरी झालं. आता ह्या प्लॅस्टिकच्या खुर्च्या आहेत, प्रत्येक ठिकाणी कार्यकारण भाव आहे की नाही. प्लॅस्टिक आहे म्हणून खुर्ची आहे. आता प्लॅस्टिकच नाही आणि खुर्ची आहे या म्हणण्याला काही अर्थ आहे का. म्हणून बौद्ध तत्वज्ञान हे काय आहे, खंडितच आहे. आपल्याला त्याचा विचार जास्त करायचा नाही. जास्त विचार कशाचा करायचा आहे, अवस्थात्रयातीतः, कालत्रयातीतः, नंतर गुणत्रयातीतः. हा, मग हे नुसतं म्हणलं जातं आपल्याकडनं. त्या म्हणण्यामागचे उद्देश समजले पाहिजेत. तो अवस्थात्रयातीत आहे, म्हणजे सगळ्यांचं मती प्रकाशन करणारा गणपती अवस्थात्रयातीत आहे. याचाच अर्थ काय, 3 अवस्था त्याच्या सत्तेवर आहेत, पण तो त्या अवस्थेमध्ये नाही. त्याच्याच प्रकाशात या 3 अवस्थांचं प्रकाशन होतं. म्हणजे 3 अवस्था जेव्हा समोर आपल्या येतात त्यावेळी आपण अवस्थांचा विचार करू शकतो. ज्यावेळी जागृती असते त्यावेळी स्वप्न नसतं, स्वप्न आहे तर सुषुप्ती नाही, म्हणजे अवस्थांचा एकमेकांना खो आहे. पण ह्या प्रत्येक अवस्थेमध्ये मात्र हा जो त्या अवस्थांना प्रकाशित करणारा, प्रत्येक अवस्थेत घडलेली गोष्ट मला कळते की नाही, स्वप्न पडलेलं मला कळतं की नाही. सकाळी उठल्यावर मी म्हणतो ना, स्वप्न पडलं होतं, मला गाढ झोप लागली होती, तर मला सकाळी म्हणतो ना मी, मला फार छान झोप लागली होती. जागृतीतले जे सगळे पदार्थ आहेत त्या पदार्थांची व्याप्ती कोणाच्या सत्तेवर कळते, मला त्या आत्मरूप गणपतीच्या सत्तेवर कळते. याचाच अर्थ काय आहे, तो त्या अवस्थांमध्ये असून सुद्धा त्या अवस्थांमध्ये तो काय होत नाही, लिप्त होत नाही. आणि असा न लिप्त होणारा गणपती जो आहे आत्मरूप गणपती, तो मी आहे. म्हणून मी सुद्धा लिप्त होता कामा नये, अलिप्तपण मज दे रे राम, ही भाषा आहे समर्थांची. समर्थांना समजून घ्यावं या ज्ञानेश्वरीच्या निमित्ताने. का म्हणतायत अलिप्तपणा दे राम, म्हणजे अलिप्तपण हे जर का एक स्वरूप लक्षण असेल तर अलिप्तपणा मला कसा मिळेल, मी माझा लिप्तपणा सोडेल त्या अवस्थेमधला तेव्हा. जोपर्यंत मी या अवस्थांमध्ये लिप्त होतो तोपर्यंत काय आहे, माझं सुखी होणं आणि दुःखी होणं हे कायम चालू आहे. आपला मुख्य उद्देश काय आहे की मला सुखरूप व्हायचंय, सुखाने जीवन जगायचंय. आणि सुखाने जीवन जगल्यानंतर ज्यावेळी हे जग सोडायची वेळ येईल त्यावेळी सुद्धा काय आहे, सुखाने जायचंय. काय जाणार आहे, जाऊन जाऊन, कारण आत्मरूप मी येणारही नाही आणि जाणारही नाही. मग जाईल काय, जाईल ते माझं शरीर. शरीर संदर्भात निर्भय अवस्था प्राप्त होणं हे एक स्वरूपाचं लक्षण आहे. आणि शरीरा संदर्भात माझी अलिप्तता ही सिद्ध झाली पाहिजे. पण ती सिद्ध होण्यासाठी काय आहे, मला आत्मरूप गणपतीचा विचार केला पाहिजे. आणि आत्मरूप गणपती काय सांगतो की तो अवस्थांमध्ये सापडत नाही, तरी सुद्धा सगळ्या अवस्थांचा तो काय आहे, साक्षी आहे. आता ही भाषा इथं आलेली आहे की सकळार्थ मती प्रकाशूमध्ये काय झालं, अवस्थांचा साक्षी आहे. आणि तो गणपती मी असल्यामुळे मी सुद्धा काय आहे, या प्रत्येक अवस्थेचा साक्षी आहे. मग प्रत्येक अवस्थेचा साक्षी मी जर असेल तर प्रत्येक अवस्थेमध्ये घडणाऱ्या प्रसंगांचं साक्षीत्व मला करता यायला पाहिजे. हळूहळू करायला शिकायचं. हां, प्रत्येक प्रसंग हे घडतील, त्या घडणाऱ्या प्रसंगामध्ये माझा रोल जो आहे तो अदा करायचा, नेहमी उत्तम रीतीने अदा करायचा. आणि उत्तम रीतीने अदा करून काय होऊन जायचं, अंतःकरणातनं कडेला सरकून जायचं, राहायचं लोकांमध्ये. लोकांमध्ये राहिलं पाहिजे. अदरवाईज काय होतात, लोकांच्या चर्चेचा विषय होतो. आपण हा अभ्यास करणार आहे ना म्हणून थोडा शहाणा आहे त्यामुळे तो कडेकडेला राहत, तसं नाही. अंतःकरणातनं कडेकडेला राहायचं. रजोगुणी माणसं आपल्याला जेव्हा भेटतात त्यावेळी ती सतत काय करतात, देहादी प्रपंचाचीच भाषा करतात. बरं, त्यांना मला टाळता येतंय का, नाही, माझा नातेवाईकच येतो. मग आता त्याला टाळायचंच असेल तर काय करायचं, त्याला मधनं अधनं हो म्हणावं आणि आतमध्ये मात्र रामकृष्ण हरीचा जप करावा. म्हणजे याला काय झालं, तो असून नसल्यासारखा केला. त्याचं असणं जे आहे व्यावहारिक सत्तेतलं, त्या अवस्थेतलं, आपण म्हणूया जागृतीच्या अवस्थेतलं, ते असलेलं अवस्थेतलं त्याचं जे काय अस्तित्व आहे ते आपण असून नसल्यासारखं केलं. म्हणजे मी जर माझा अंतःकरणात माझा दिलेला जो जप आहे नामस्मरणाचा तो जर करत राहिलो तर काय आहे, त्या नामस्मरणाच्या निमित्ताने ज्याचं नाम मी घेतो तो राम किंवा तो विठ्ठल, त्याच्याशी माझी अंतःकरण वृत्ती सतत काय राहील,
सन्निधच राहील त्याच्या, आणि त्याच्या सन्निधच राहिली तर मी कोण होऊन जाईल? मी विठ्ठल रूपच होऊन जाईल, मी हरी रूपच होऊन जाईल. म्हणून तर म्हणलेत ना, हरीच्या दासा हरी जाई दिशा. का तर हरीचा दास, आणि हे पुन्हा काय आहेत? निवृत्तीदास. आणि निवृत्तीदासांचाही विचार थोडा केलाच पाहिजे ओवीच्या निमित्ताने. ते स्वतःला दास समजतात, निवृत्तीदास. समर्थ स्वतःला दास समजतात, रामदास. आणि आपण काय आहोत? आपण इंद्रियांचे दास. आता आपल्याला ते दास्यत्व सोडलं पाहिजे. इंद्रियांचं दास्यत्व, विषयांमधलं दास्यत्व, विषयांचा दास, इंद्रियांचा दास, ही जी भाषा ही माझ्या अंतःकरणातनं हळूहळू दूर केली पाहिजे. मग ती कशी करायची? तर या दासानी काय करायचं? आता मी दास व्हायला पाहिजे ना. रामाचा दास व्हायचा असेल मला, तर श्रीगुरूंचा दास व्हायचा असेल, तर ही जी प्रक्रिया आहे ही माझ्या बाजूची प्रक्रिया आहे. माझ्या बाजूनी मी काय केलं पाहिजे? ती प्रक्रिया फॉलो केली पाहिजे. आणि ती फॉलो केल्यावर त्यांच्या अंतःकरणामध्ये माझ्याविषयी सख्य निर्माण होईल. सख्य भक्तीचं उदाहरण तिकडून असतं. म्हणजे संतांकडनं सख्य निर्माण होणं हे मोठं काय म्हणूया भाग्याचं लक्षण आहे. पण माझ्या बाजूनी मात्र मी त्यांचा दास असणं हे मात्र आपलं काम आहे. आपलं काम आपण करावं, त्यांचं काम ते करतील. म्हणून अवस्थांचा विचार करताना निवृत्तीदास हा जो विचार आहे, निवृत्तीदास कोण? तर ज्ञानेश्वर माऊली. माऊली सतत चिंतन करताना, ओवींचं चिंतन करताना, त्यांच्या पहिल्या चिंतनामध्ये कायम ती श्रीगुरूचं हे करते, काय म्हणूया वर्णन करते, किंवा त्यांचा आदरभाव व्यक्त करते. तसंच आपल्याला हा आदरभाव व्यक्त करण्यामध्ये काय होऊन जातं, किंवा या नामस्मरणाच्या भक्तीमध्ये काय होऊन जातं, हे आपल्याला लक्षात घ्यायची गरज आहे. जोपर्यंत आपण ती नामस्मरण भक्ती करत नाही ना, तोपर्यंत कळत नाही. जरा एकदा 2-3 दिवस जरा नेटाने काही वेळ नाम घेऊन बघावं. जेवढा वेळ मी नाम घेतलेला आहे तेवढा वेळ माझा देहादी प्रपंचातल्या नको असलेल्या विचारातनं बाहेर पडलेलो आहे मी, हे माझ्या लक्षात येईल. आणि मग लक्षात येतं की नामस्मरणामध्ये खूप आनंद आहे, आणि या देहादी प्रपंचाचा जेवढा म्हणून मी विचार केला, जेवढा म्हणून मी विचार केला, अधिकाधिक तेवढ्या वेळा मला सुख आणि दुःखच मिळालं. अनुकूल झालं तर सुख, आणि प्रतिकूल झालं तर दुःख. ही रीतच आहे जगाची. की आपण असं म्हणतो खरं की नाही, मला असं वाटलं नव्हतं तो असा वागेल. अहो, तो असा वागू शकतो, हे जर का आत अंतःकरणात असेल तर आपल्याला कोणाकडनं अपेक्षा करायची गरज नाहीये. म्हणून एके ठिकाणी म्हणलंय ना, सुख देवाचं सांगावे, दुःख सुद्धा देवाचं सांगावे असेल तर. पण सुख औषधालाही नाही आणि दुःख औषधालाही नाही, असं संतांचं म्हणणं आहे. मग आहे ते काय सगळं? ते सगळं गणपती महाराज आहेत. कोणते गणपती महाराज? तर आत्मरूप गणपती महाराज हेच सर्व ठिकाणी व्यापलेले आहेत. तेच त्या 3 अवस्थांचे साक्षी आहेत. असं साक्षीत्व मी करायला शिकेन, त्यावेळी मला गणपती महाराज कळतील. तोपर्यंत कळणार नाही. पुन्हा 3 गुणांचं त्वम गुणत्रयातीत हा, ही भाषा आपल्या पुढे येते. गुणत्रयातीत हा या शब्दाचा अर्थ या 3 गुणांच्या पलीकडे असलेले ते गणपती महाराज आहेत. मग या 3 गुणांच्या निमित्ताने समर्थांनी सांगितलं की सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती. कोणता गुण वर ठेवायचा हे माझ्या हातात आहे. रजोगुण वर ठेवला तर देहादी प्रपंचाचा खेळ, तमोगुण ठेवला दुःख, आळस, सगळं निद्रा, या सगळ्या गोष्टी माझ्या मागे लागतील. जे कार्य मला या जन्मालियाचे फळ काही करावे सफळ, ते जे काय सफलता जी आहे, समर्थ म्हणतात ती सफलता मला करून घ्यायची असेल, तर आनंदाकडे जायचं असेल तर या गुणांचा विचार मला करावा लागतो. कारण ज्यावेळी मतींच्या प्रकाशनाचा विचार येतो त्यावेळी गुणांचंही प्रकाशन हे आत्मरूप गणपतीच करतात. मतीमध्ये हे 3 गुण आहेत की नाही, म्हणजे वृत्तीमध्ये, म्हणजे बुद्धीमध्ये हे 3 गुण आहेत. सत्व रज तमांचा खेळ चाललेला असतो. आणि संत मला काय सांगतात? सत्वगुणात भगवत भक्ती असेल तर तुला सत्वगुण कायम वर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता तो प्रयत्न करायचा असेल तर त्यासाठी तुला नामस्मरण केलं पाहिजे. नामस्मरे निरंतर, असं विचार करत गेलं ना की मग आपल्याला लक्षात येतं, ते जाणावे पुण्य शरीर, पापाचे कळप पळती पुढे. आलं पुढं हरिपाठातलं काय आलं? नामस्मरणाने माझ्या काय म्हणूया प्रारब्धात येणारे जे काय कर्मफलांचा जो विचार आहे, तो विचार मला भोगल्या वाचून सुटणार नाहीये. पण अशी काही आणखीन कर्म जी आहेत की ती अजून मला फलप्राप्त झालेली नाहीत. पण त्या कर्मांचा जर का मला नाश करायचा असेल तर मला हरिनाम घेण्याशिवाय पर्याय नाही. मग हरिनाम घेतला तर
ती जी कर्म आहेत ती जळून जातील, मग या जीवनातली कर्म भोगून संपतील आणि गणपतीचं सतत स्मरण केलं नामाच्या निमित्ताने तर नवीन कर्मांची भर माझ्या जीवनात पडणार नाही. मग मी काय होऊन जाईल, मी सहजच आनंदाकडे निघून जाईल. पण हे सगळं करण्याचं जे काय विचार आहेत ते सत्वगुण वर ठेवल्याशिवाय कळत नाही. पारमार्थिक अभ्यासामध्ये जेव्हा मला विचार करायची वेळ येते आणि मी जेव्हा म्हणतो की मला काही गोष्टी कळत नाहीयेत, मला परमार्थ कसा करायचा हे कळत नाहीये, याचा अर्थ मी रज आणि तमगुणात जास्त आहे हे लक्षात घ्यायचं आपण. आणि मग रज आणि तमगुणात जास्त असेल तर सत्वगुण वाढवण्यासाठी मला निष्काम कर्म केलं पाहिजे, निष्काम उपासना केली पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे श्रीगुरूंनी सांगितलेलं. असं साधन जोपर्यंत मी आनंदाकडे जायचं चालवित नाही तोपर्यंत काय आहे, माझे दोषच मला कळण्याची व्यवस्था नाहीये. श्रीगुरु संत नेहमी काय सांगत असतात, तू हे करत नाही, तू ते करत नाही. आणि आपल्याला काय वाटतं, हे सतत माझे दोषच गात आहेत. तसं नाही, मी तेवढा दोषीच आहे ना. मी तेवढा दोषी असल्यामुळे ते माझे दोष गातात. अदरवाईज मी जर का व्यवस्थित त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागणारा असतो तर त्यांनी माझे कशाला दोष गायले असते. म्हणून सत्वगुणाचाही परिपोष झाला पाहिजे की सत्वगुणाने भक्ती होते, पण भक्तीचं रूपांतर म्हणजे भक्तीमध्ये रूपांतर होण्यासाठी तो जो भक्त आहे, ज्याची भक्ती चालू आहे तो भक्त आणि ज्याची भक्ती चालू आहे तो देव, या दोघांमध्ये एकत्रीकरण झालं पाहिजे ना. समर्थांचं म्हणणं आहे, भक्त म्हणजे विभक्त नव्हे, विभक्त म्हणजे भक्त नव्हे. आता जिथे दोनपणा आहे तिथं विभक्तता आहे आणि जिथे एकरूपता आहे, भक्त कसा असतो, तो त्या ज्याची भक्ती चालू आहे त्याच्या आज्ञेत जीवन जगतो. दास्य कसा आहे, दास्य भक्ती करणारा कसा आहे, तो दास आहे. कोणाचा दास आहे, मी माझ्या गुरूंचा दास आहे, मी माझ्या संतांचा दास आहे. मग मी ज्ञानेश्वरीचा दास आहे, तर मग ज्ञानेश्वर माऊली म्हणते तसं माझ्यावर वागण्याचं बंधन आहे. हे असं समजून घेत गेलं तर ही जी काय प्रकाशनाची व्यवस्था आहे आपली, मूळ सकलार्थ मती प्रकाशू हा जो विचार आहे, तर त्या मतींचं प्रकाशनही आत्मरूप गणपती करतो, तसंच त्या गुणांचंही प्रकाशन तोच करतो. म्हणून प्रत्येक गुणात होणाऱ्या चांगल्या आणि वाईट अशा ज्या काय गोष्टी आहेत, असं म्हणूया की अभ्यास करणं ही चांगली वृत्ती, आणि आता समजा जुगार खेळतात काही जण, ती वाईट वृत्ती. आता त्या दोघांचंही प्रकाशन हे गणपतीच करतो का? मला एकदा प्रश्न विचारला होता. पांडुरंग शास्त्री आठवलेंचे शिष्य होते काही, ते मला म्हणाले की हे जे तुम्ही सकळार्थ मती प्रकाशू म्हणताय, तर ही जे काय जुगार खेळणारे हे चौकातली जी लोक आहेत, तर त्यांच्या मतीचं प्रकाशनही गणपतीच करतात का? मी म्हणलं हो, ते गणपतीच करतात म्हणलं. पण त्या चौकात जुगार खेळणाऱ्या मतीमध्ये 3 गुणांचा विचार करता सध्या तमोगुणाचा ज्वर आहे, आणि तमोगुणाचा ज्वर असल्यामुळे ती व्यक्ती तसं वागते. म्हणे याला आधार काय, तर भगवद्गीता आहे म्हणलं. तुम्ही अभ्यास करता गुणगुणेषु वर्तन्ति, किंवा आपल्या नाथ महाराजांची ओवी आहे, फार सुंदर ओवी आहे. देही ज्या गुणाचे प्राधान्य तैसेच कर्म उपजे जाण, इंद्रिय गुणाधीन तदनुसार वर्तती. आता देही ज्या गुणाचे प्राधान्य, कोणत्या गुणाचं प्राधान्य आहे? तमोगुणाचं प्राधान्य आहे. प्राधान्य तमोगुणाचं असल्यामुळे ती जुगार खेळतीये. सत्वगुणाचं प्राधान्य असल्यामुळे ज्ञानेश्वरीचा अभ्यास चालू आहे. रजोगुणाचं प्राधान्य असल्यामुळे सिनेमाला जाते. काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, याचा निवाडा मला करायचा आहे. आणि हा निवाडा म्हणजे याचा अर्थ ते गणपती महाराज काय आहेत, ते वृत्ती ज्ञानाला विरोध करत नाही. आपण याचा विचार करताना, अभ्यासाचा विचार करताना अमृतानुभवात ज्ञानदेवांनी प्रकरणं लिहिली आहेत, आणि त्यात लिहिलंय अज्ञानाचंही खंडन केलंय आणि ज्ञानाचंही खंडन केलंय. ज्यांनी अमृतानुभव वाचला असेल त्यांच्या लक्षात येईल. पण अज्ञानाचं खंडन केलं हे मान्य होतं. अहो, त्यांनी ज्ञानाचंही खंडन केलंय. अहो, ज्ञान म्हणजे आत्मज्ञानाचं खंडन नाही केलेलं आहे, तर ज्ञान ह्या शब्दाचा अर्थ वृत्तीज्ञानाचं खंडन केलेलं आहे. तर वृत्तीज्ञान हे आत्मरूप गणपतीच्या ठिकाणी नाही. कारण का, वृत्तीज्ञान होण्यासाठी त्याला शरीराची गरज आहे. आत्मस्वरूप हे अशरीरी आहे, आणि तिथे शरीर नसल्यामुळे तिथे मन नाही, मन नाही म्हणून बुद्धी नाही, बुद्धी नाही म्हणून तिथे वृत्तीच नाही. पण हा जो जीवरूपी मी जो आहे, बुद्धी अधिक आत्मा अधिक बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब, तो मात्र काय आहे, तो त्या मती संभ्रमात तो काय करतो, जुगार खेळतो. तो काय करतो, अभ्यास करतो, आणि तो काय करतो, सिनेमा पाहतो. त्यासाठी एक फार सुंदर उदाहरण दिलंय.
ते उदाहरण असं आहे की दोन व्यक्ती होत्या, पंचदशीतलं उदाहरण आहे. आणि दोन्ही व्यक्तींमधली मजा अशी झाली की दोन ठिकाणी प्रकाश दिसले, त्या दोन्ही व्यक्ती त्या प्रकाशाच्या दिशेने गेल्या आणि प्रकाशाच्या दिशेने गेल्यानंतर एक व्यक्ती अतिशय आनंदित झाली आणि एक व्यक्ती मात्र दुःखी झाली. तर जी आनंदी व्यक्ती झाली ती का झाली, तर तिच्या हाताला रत्न लागलं, आणि जी दुःखी झाली तिच्या हाताला दिवा लागला, म्हणजे तिच्या हातात दिवा मिळाला. तर अशा रीतीने ती काय झाली, ती दुःखी झाली आणि ही मात्र रत्न लागल्यामुळे आनंदी झाली. तसंच हे रत्न आहे. ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी हे रत्न आहे. याचा जर मी अभ्यास केला तर आनंदरूपतेचं रत्न मला मिळण्याची व्यवस्था आहे. म्हणून ज्ञानेश्वरीचा अभ्यास हा संवादी आहे. आणि हे जे जुगार खेळणं किंवा नको असलेल्या गोष्टी करणं, सिनेमामध्ये जाणं, इंद्रियांचे चोचले पुरवणं, या सगळ्या नको असलेल्या गोष्टी आहेत. त्यामुळे माझी देहबुद्धी वाढीस लागते आणि देहबुद्धी वाढीस लागून मी सुखी होतो किंवा दुःखी होतो. आणि ही जी काय भाषा आहे ज्ञानेश्वरीकडे जायची, म्हणून याला हे द्वैतच आहे. आत्ता अभ्यास चाललाय तो द्वैताचाच चाललाय, पण हे संवादी द्वैत आहे, ते रत्नाकडे घेऊन जाईल, अद्वैताकडे. आणि मात्र हे जे असं नको असलेलं जे द्वैत आहे ते मात्र काय आहे, मला माझ्या सुखदुःखाकडे घेऊन जाईल. म्हणून आपल्याला गुणांचा विचार करताना मूळ पुन्हा आपल्या विचारांवर यायचं या ओवीच्या निमित्ताने. तर आपल्याला असं लक्षात येतं की हे तीनही गुण कुठे असतात, बुद्धिवृत्तीत असतात. आणि बुद्धिवृत्तीचं प्रकाशन मात्र कोण करते, ज्ञानेश्वर माऊली. आता ज्ञानेश्वर माऊली काय गणपतीपेक्षा वेगळी आहे का? म्हणजेच काय झालं, गणपती महाराज करतात आणि पुढे तिसरा तम अवस्थात्रयातीत हा झालं, कालत्रयातीत हाचा विचार. तीन काळांच्या पलीकडे जी जी वस्तू जन्माला येते ती ती काय आहे, काळाच्या स्वाधीन. आता देह जन्माला आला म्हणजे काय आहे, काही काळ टिकणार आणि कालांतराने जाणार. नाही म्हणलं तरी यमदेवाची माझी काय झालेली आहे, फिक्स मॅच आहे. ती मॅच काय आहे, कायम कोण जिंकणार आहे, शरीराच्या निमित्ताने यमदेव जिंकणार आहे. पण ज्यावेळी तो मला घ्यायला येईल त्यावेळी आत्मरूपता मला जर प्राप्त झालेली असेल, म्हणजे गणपती आत्मरूप गणपतीची प्राप्ती झालेली असेल, तर मग मी काय आहे, मी यमदेवाशी सहज बोलू शकतो. तू नेऊन नेऊन माझं काय नेशील, तू माझं शरीर नेशील, पण आत्मरूप मीला तुला नेता येणार नाही, कारण तू आणि मी वेगळाच नाहीये. म्हणजे यमदेव सुद्धा काय आहे, लक्षार्थाने गणपतीचे, म्हणजे कुटस्थ रूपच आहे, म्हणजे आत्मरूपच आहे. मग तो आणि मी जर एक असेल तर मग तो काय नेणार, शरीर नेणार. म्हणून काळाचा जो विचार आहे, पुन्हा तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे शरीर देह भांडार काळाचे, म्हणजे कोणाचे आहे ते सगळे, काळाचे आहे. मग याचा अर्थ काय, काळाचा घाला हा शरीरावर पडणार आहे. मग पडणार असेल तर मी भ्यायचं कशासाठी, हा विचार जर माझ्या अंतःकरणात असेल, आत्मरूप मीवर काळाचा घाव पडू शकत नाही. कारण आत्मस्वरूप कसं आहे, अजर अमर. आत्मरूप गणपती कसा आहे, जन्माला चाललेला नाही म्हणून त्याला स्थिती नाही, म्हणून त्याला मरण नाही. तो मी आहे म्हणून मला जन्म नाही, म्हणून मला स्थिती नाही, म्हणून मला मरण नाही. मग आत्मरूप मीला जन्म मरण नाही, पण देहरूप मीला मात्र जन्म मरण आहे. मग असू दे, कारण मी नाही म्हणलं तरी ते जाणार आहे आणि आहे ने म्हणलं तरी सुद्धा काय आहे, नेणार आहे ना. मग आहे नाहीची भाषा कशाला ठेवायची माझ्या अंतःकरणात. आहे आणि नाहीच्या पलीकडे जावं. आहे आणि नाहीच्या पलीकडे खरं आहे असणारं तत्व आहे की ते कसं आहे, असं त्याची असेल, अशी समर्थांची भाषा आहे. ते कायमचं आहे, आहे आणि आहे. म्हणून त्वम अवस्थात्रयातीतः, त्वम कालत्रयातीतः, त्वम गुणत्रयातीतः. अजून काय एखादा त्वम राहिलाय काय? हा, असे जे काय सगळे त्वम त्वम आहेत ते त्यालाच म्हणायचं नाही, कारण मी पण तसाच आहे. मग असा मी तसाच असेल तर असं सगळ्या मतींचं प्रकाशन करणारा, आपण आत्ता अनेक मती पाहिल्या, कितीतरी प्रकारे बुद्धिवृत्ती ही आपल्यासमोर येते. पण अभ्यास करणारी वृत्ती आहे ती रत्नप्राप्त करणारी बुद्धिवृत्ती आहे. पण इतर ज्या काय विचारांच्या ज्या दिशा आहेत त्या मला बद्धात नेऊनच टाकतात. असं एक दुसऱ्या ओवीचं वर्णन केल्यानंतर माऊलींनी पुढे या काय म्हणूया 10-20 ओव्यांमध्ये, म्हणजे साधारणपणे या 19-20 ओव्यांपर्यंत सगुण गणपतीचं वर्णन केलंय. सगुणाचा विचार करताना एक लक्षात ठेवायचं की सगुणाचं दर्शन जसं जसं ज्या संतांना झालं त्याप्रमाणे त्यांनी वर्णनं केली आहेत. आणि समर्थांनी सुद्धा केलेलं आहे, नाथ महाराजांनी केलेलं आहे, तसंच ज्ञानेश्वर माऊलींनी केलंय. आणि त्या
गणपतीचं वर्णन करताना एके ठिकाणी असं म्हणलंय की हा माऊलींचा वाङ्मयीन गणपती आहे. वाङ्मयीन गणपती असल्यामुळे त्यांनी 6 हाताला 6 शास्त्रांची उपमा दिलेली आहे. पण 6 शास्त्रांची उपमा दिलेली असली तरी आपल्या दृष्टीने विचार करताना आपलं जे काय शास्त्र आहे ते शास्त्र कोणतं आहे? ते आपलं माऊलींचं शास्त्र, उत्तर मीमांसा त्याला म्हणतात. तो विचार आपण फार नाही करणार, कारण तो आजच्या अभ्यासाचा विषय नाहीये. तर ही जी काय उत्तर मीमांसा आहे ती आपल्याला इझिली व्यवस्थितपणे अभ्यास करण्यासाठी ज्ञानेश्वरीच्या निमित्ताने आहे. मग मी आपलं काय करावं? ज्ञानेश्वरीला फक्त फॉलो करावं. फॉलो द सिस्टीम असं आपण म्हणतो. त्याला फॉलो केलं की मग आपल्याला नक्की लक्षात येऊन जातं. आणि मग स्वभावतः तो दात खंडित आहे. ज्ञानदेवांनी गणपतीचं वर्णन करताना गणपतीचा तो तुटका दात आहे, तो बौद्ध मताचं खंडन करणारा आहे, शून्यवादाचं खंडन केलेलं आहे. त्यानंतर मग सत्कार्यवादाचं तेही खंडन केलेलं आहे. आणि मग शेवटी त्यांनी म्हणलंय की हे तिन्ही एकवटले तेथ शब्दब्रह्म कवळले, ते मिया श्री गुरु कृपा नमिले आदी बीज. त्यातलं महत्वाचं लक्षण काय आहे की हे जे गणपतीचं सगुण जे रूप आहे ते मी श्री गुरूंच्या निमित्ताने, म्हणजे श्री गुरूंमुळे मला या सगुण गणपतीच्या रूपाचा लाभ झाला. त्या श्री गुरूंमुळेच मला या सगुण मूर्तीचं ध्यान कळालं आणि ते ध्यान कळालं ते मी तुमच्यासमोर मांडलं. ते मुळात आता पाहून घ्यावं प्रत्येकाने, कारण हा अभ्यास वर्गच आहे. तर मग ही जी काय मतिप्रकाशन करणारा जो विचार आपण प्रामुख्याने पाहिला तो या सगुण मूर्तीबरोबर आपण जुळवावा. आणि मग सगुणाचा विचार करताना एकच करावं की त्या सगुण मूर्तीच्या निमित्ताने माझ्या उपासनेची व्यवस्था लावलेली आहे. उपासनेचा विचार हा खूप महत्त्वाचा आहे. समर्थही म्हणतात उपासनेचा आश्रयो उपासनेविण निराश्रयो, असं समर्थांचं म्हणणं आहे. मी पुढच्या ओवीचे चरण बोलणार नाही आत्ता, कारण तो आत्ताचा विषय नाहीये सध्या. आत्ता आपण उपासनेचा विचार करतोय. उपासनेचा आश्रय आहे. जोपर्यंत उपासनेचा आश्रय घेत नाही मी तोपर्यंत मला कायम काय आहे, मला कोणाच्या तरी छायेत वाढण्याची सवय, लहानपणापासून सवय आहे. मग आधाराशिवाय मी माझं जीवन जगू शकत नसेल तर पारमार्थिक अभ्यासात सुद्धा आधार हवाच की नाही. मग तो सगुण गणपती हा माझा काय आहे? आधार आहे. वास्तवात आत्मरूप गणपतीच्या ठिकाणी, म्हणजे जो प्रकाशमान गणपती आहे, सतत आहे आहे आहे, त्याचा संबंध नाहीये या आधाराशी. पण काय झालं, त्या सगुण गणपतीने, निर्गुण गणपतीने काय म्हणलं की मी सगुण होतो, पण तुम्ही इतर बडबड करायची नाही अजिबात लोकांनी. तुम्ही सगळे बुद्धिमान लोक जे आहात सो कॉल्ड, तर त्याच्यामध्ये माझ्या सगुण रूपामध्ये आणि माझ्या निर्गुण रूपामध्ये तुम्ही अजिबात कंपॅरिझन करायची नाही. मी सगुण रूपात तुमच्यासमोर येईन, तुम्ही माझी उपासना करा, आणि तुम्ही माझी उपासना केली तर आत्मरूप गणपतीकडे जाण्याची व्यवस्था मी निर्माण करून देईल. हा एवढा विचार जो आहे सगुणाच्या निमित्ताने, सगुणाचेनी आधारे, मग असा उपासनेचा जो आश्रय आहे तो आपल्याला सालंब ध्यानधारणा, सालंबता जी आहे, आपल्याला श्रीगुरु सुद्धा काय आहेत, सगुण रूपाने आपल्यासमोर उपदेश करण्यासाठी उपलब्ध आहेत. आत्मरूप गणपतीला जर का आपल्याला काय म्हणूया उपदेशच करायचा असेल तर त्याला सगुण रूप धारण करावं लागतं. आणि सगुण रूप धारण केल्यानंतरही तो परत श्रीगुरूच्या रूपात माझ्यासमोर येतो. म्हणून श्रीगुरूंचा आणि गणपतीचा दर्जा वेगळा नाहीये, हे लक्षात ठेवायचं. आणि मग त्या सांगणाऱ्या गोष्टींचा श्रीगुरूंच्या जोपर्यंत मी पाठलाग करत नाही, अभ्यास करत नाही, तोपर्यंत मला माझ्या आनंदाची स्थिती प्राप्त होत नाही. आपण पहिल्या दिवशीच पाहिलं मागच्या वेळी की आत्मरूप होण्यासाठीच ज्ञानेश्वरीचा अभ्यास आहे. माझ्या प्रारब्धातलं कुठलंही गणित बदलणार नाही. ते घडायचे प्रसंग जसे घडायचे तसेच घडणार आहेत. ते सुखाचे घडतील नाहीतर दुःखाचे घडतील. आम्हाला एक दिवस असंच एक आमच्याच ओळखीच्या बाई म्हणाल्या की हे सगळं जे काय चाललंय माझ्या घरी ते इतकं वाईट चाललंय की तुम्हाला सांगता येत नाही. मी म्हटलं काय झालं तुम्हाला? तर त्या म्हणाल्या की माझ्या घरी माझ्या नातवाला कॅन्सर झाला. बरं म्हणलं, मग पुढे काय? तर त्यावेळी मी त्यांना म्हणालो की तुम्ही म्हणलं ज्यांच्या अनुग्रहित आहात त्यांच्याही घरात कॅन्सरची कहाणी चालू आहे आणि माझ्याही घरात चालू आहे, तरी सुद्धा आम्ही आनंदात जीवन जगण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही आता हे वाट्याला आलेलं जीवन असं का रडून जगता? आपल्याला जे जीवनात प्रसंग घडणार आहेत ते कितीही मोठे संत झाले, संत कोण मोठे होते? स्वामी विवेकानंदांचे श्रीगुरु. ते कोण? राम
तर त्यांनाही कॅन्सर व्हायचं चुकलं का? त्यांना आता सहज टाळता आला असता, कारण ते प्रत्यक्ष देवाची मूर्ती होते रामकृष्ण परमहंस. तरी त्यांना ते तसं झालं नाही. याचा अर्थ प्रारब्ध हे कोणाला चुकत नाही. मग प्रारब्ध कोणाला चुकत नाही, तर प्रारब्धाचा आणि कोणत्या गणपतीचा संबंध नाही हा विचार करावा. आत्मरूप मीचा म्हणजे आत्मरूप गणपतीचा म्हणजे आत्मरूप मीचा आणि प्रारब्धाचा काही संबंध नाही. त्या आत्मरूप मीशी जर का एकरूप झालो तर मग काय आहे? संचित प्रारब्ध क्रियमाण अवघा झाला नारायण. काही घडलं तरी काय आहे? नारायण रूपच आहे, कारण माझा आणि त्याचा काही संबंधच नाही. पण ही अवस्था जी काय आहे ही आपल्याला गणपतीच्या उपासनेने हळूहळू त्याची उपासना करता करता आनंद रूपतेपर्यंतचा जो प्रवास आहे तो आपल्याला या ज्ञानेश्वरीच्या निमित्ताने सहज करता येतो. आणि तो प्रत्येकाला करण्यासाठी ज्ञानेश्वरी सतत शुभेच्छाच देत असते. तर त्या शुभेच्छेचा लाभ आपण घेऊया आणि आत्ता आपण थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम तत्सत.